धुळे समजू की राहणार त्याला आवाज काय सांगू नको म्हणून सांग. गप बस. तुझी लायकीच नाही रे सूरज. आमचं दागिनं चोरायची हिम्मत कशी झाली तुझी? तुझं नाही, माझी मोठी चेन आणि अंगठी नाही आला तुम्ही. तुझी चेन, तुझी अंगठी, ते दागिनं बी आमचंच आहे. आपल्या लग्नात आमच्या पप्पांनी दिलं होतं तुला. आम्ही तुला ते अजिबात ऐकू देणार नाही. अगं ऐकायच राहू दे. पैसे तरी देखील लई लढाय मला ग. असल्या चोरट्या दारुड्या नवऱ्याचा काही बी उपयोग नाही, उलट तोटाच आहे. आम्ही तुला काळीची बी मदत करणार नाही, लक्षात ठेवा सूरज. असते उपद्व्याप. नंदुडे असं करून अगं 12च्या भावाची मी 12च्या जा नाही तर 13च्या जा. आमस्ती काय अगं कुकवाचा प्रश्न. गप्प बस. एक अक्षर बोलू नगस आता, नाहीतर राणा भाऊजींनी सांगायचं ते आम्ही स्वतः जाऊन मामांजीशी सांगू. व्याप. अगं काय झालं? झोप येत नाहीये का? झोप न येणं साहजिक आहे. सूरजनं असं का करावं? स्वतःच्याच घरात चोरी, स्वतःच्या बायकोच्या दागिन्यांवर हात मारायचं म्हणजे मी त्याला लई बोललो काय आज? त्यांनी चूक केली म्हणून बोललात ना. पण मी त्याला एवढं वरडायला नाही पाहिजे होतं. अहो आजवर मी त्याला कधी एवढं टाकून बोललो नाही हो. पण वहिनींचा दागिना चोरी करायला लागला म्हणून टाळकं सटकलं होतं. नक्की कसलं वाईट वाटतंय तुम्हाला? सूरज भाऊजींनी चोरी केली याचं का तुम्ही त्यांना ओरडलात याचं? दोन्ही बी. लहानपणापासून सांभाळून घेते हो त्याला, पण आज काही शिल्लकच ठेवलं नाही त्याने. कधी सुधारणार येऊ? सुधारते. आपल्याला त्यांना थोडं जास्त समजावून सांगावं लागेल एवढंच. सूरजचा स्वभाव लई चांगला आहे, पण संगतीत आला की बिघडतोय. आता एक केव्हा समजणार त्याला? जेव्हा माणूस आपल्या जवळचा असतो ना तेव्हा त्याला समजवायचं. समजावूनही चुका नाही समजल्या तर त्याचा कान धरायचा. असं केलं ना तरच त्याला त्याच्या चुका समजतात. मला सांगा, आजपर्यंत तुम्ही सूरज भाऊजींना खूप सांभाळून घेतलं की नाही? मग आज जरा दटावलं तर बिघडलं कुठे? तुम्ही काही चुकीचं नाही केलं. माझं चूक का बरोबर त्याचं काय नाही, पण येऊ सुधारलं पाहिजे. सुधारतील, फक्त आपल्याला त्यांना जास्त समजावून सांगावं लागेल एवढंच. पण आज सूरजनं जे काय केलंय तिलाही चुकीचं केलंय बघ. त्याने जे काय कालच्या थराचं केलंय म्हणजे कारण बी तसंच काहीतरी असणार. लई मोठ्या संकटात अडकलाय बघा. नाही तर तो असा वागणार नाही हो. आणि त्याला माहित आहे की आबा पैसे देणार नाहीत म्हणून मग त्याने चोरी. बास हो, केवढंच डोकं आहे तुमचं
किती ताण देणार. आता मनातले सगळे विचार काढून टाका आणि जरा शांत व्हा. सगळं नीट होईल. व्हायलाच पाहिजे. होणारच. तुम्ही काही काळजी करू नका. हं? शांतपणे झोपून जा आता. मांडीवर डोकं ठेवून झोपता का? लवकर झोप लाग. चल र. अरे सूरज, तुझा ताप आमासनी कशाला र? काय झालं काय? सकाळ धरणं 50 वेळा वाजायला येते डबड. उचल की एकदाच. सूरज, अरे उचल की. हॅलो. नाही जरा झोप लागली होती. नाही अहो पैसे देतो, तुमचं बुडवणार नाही मी. हो शिव्या घालायचं काम नाही, सकाळ सकाळी सांगा लागलोय. हळू. अहो अहो अडचण समजून घ्या की राव, तुम्ही बी असं करायला असा. अहो तसं नाही. अहो सगळ्याच्या सगळं पैसे देतो मी. अहो व्याजा सकट देतो, मग झालं. अहो 4-8 दिवस द्या की. अहो रक्कम काय बारकी आहे होय? पोलीस जायची काय? अहो देतो. अहो हॅलो हॅलो. तुला बरं वाटत असेल ना आता? काहीच वाटत नाही आमासनी. पैसे नाही दिले की नवरा जातोय खडी पडायला. तेव्हा तर काय वाटेल की नाही? अगं दर टायमासारखं नाही ग बाई. या भानगडीतनं सोडून नाही तर खरोखर जातोय बघ तुरुंगात. मग जाच. 4-8 दिवस जरा आज जाऊन ये. राणा भाऊजी नाही तर मामांजी तुला सोडवून आणत्याल. पण आमच्या मागं ते पैशाचं टुंग लावू न कसा. एकतर काल आमच्या दागिन्यांवर हात मारायचा चालला होता. स्वतःच्या घरात चोरी कराल तो, म्हणजे किती सिरियस मॅटर बघ की जरा. नाही तू आज जाच, म्हणजे आयुष्यात बी सिरियस होशील. जीव दिन पण आज जाणार सांगतो. मग बस तिथं बोडकं कपाळ मिरवीत. अरे तुझ्या जिभेला काय हार्टबीट आहे का नाही? उगा सकाळ सकाळ काहीतरी दळभद्री बोलू नका सा. माझा टाइमच दळभद्रा चालू आहे, मी काय करू त्याला? तुला सांगितलं सोडू तर तू बी ऐक ना झालीस. खरोखर जीव देतो की नाही बघ आता. तू एक काम कर. तो जो कोण माणूस आहे ज्याच्याकडनं तू पैसे घेतल्यास त्याला गायकवाडांचं नाहीतर राणा भाऊजींचं धाक घाल. म्हणजे समजा आपोआपच मिटल. अगं घाबरण्यातला किरकोळ माणूस नाही हो. मग मग काय तर थुकपट्टी लाव आणि गंडीव की त्याला. पट्ट्या लावण्यात आमचा वस्ताद आहे. असं आहे काय?
मग सरळ सरळ हात वर कर आणि म्हण आम्ही काय तुमच्याकडनं पैसे घेतलेच नाहीत. अगं 1760 माणसं होती तिथं साक्षीला. तू पैसे देणारस का नाही सांग बघू आधी. नाही. आता मला दोरी शोधायलाच पाहिजे फास लावायला. काम भागल माझं. अरे बस बस करती नाटक. काय चाललंय हे बघ. आमच्याकडे एक उपाय आहे. त्यो जमतोय का बघू. सांग की मग. परवा मामांजींनी 4 एकर जमीन विकत घ्यायची ठरवले. त्यांना म्हणाव ती जमीन माझ्या नावावर विकत घ्या. एकदा का ती जमीन तुझ्या नावावर झाली की ती तू घाणवट टाक, नाही तर परस्पर इकून तर टाक. काय पाहिजे ते कर. म्हणजे तुझी भानगड आणि आमच्या मागची किटकिट दोन्ही बी मिटल. अगं आबा माझ्या नावावर नाही घेणार जमीन. झालं सांगायच्या आधीच नाही भय. अरे एकदा सांगून तर बघ. म्हणा मी पण तुमचाच मुलगा आहे का समजा आपलं थोरल्याच्याच नावावर करणार आहे. एवढी 100-200 जमीन आहे, त्यातली 4 एकर जमीन जर तुझ्या नावावर केली तर काय बिघडत नाही त्यांचं. मला असं बोलायला नाही जमणार. हे बघ सूरज, आम्हासनी जो उपाय दिसला तो आम्ही सांगितला. आता तू बघ तुला काय करायचंय ते. आम्हासनी आपलं आमच्या कुकवाची काळजी वाटली म्हणून आम्ही बोल. दुसरं काय. असं कसं बोलू मी. असं कसं बोलू म्हणजे. बरं ठीक आहे, आम्ही येतो तुझ्या संग. तू निस्ती मान हलव. तेवढं तर जमल ना ग. हे बघ सूरज, लई विचार करू नगस. एकदा का ही जमीन तुझ्या नावावर झाली तर तुझी भानगड अशी सहज मिटल बघ. तू खरंच बोलणार आबासनी. हा मग खरंच बोलणार आहे आम्ही. हा पण जमिनीचे पैसे आले की त्या पैशातनं आम्हाला एक डायमंडचा नेकलेस आणायचा. आणलं. तू पैसे मिळवून दे काय पाहिजे आणतो. आम्ही बोलतो पण तू माघार घ्यायची नाही सा. अगं माघार घ्यायची कंडिशनच नाही माझी इथं. चालतंय, तू आवर पटापटा. मामांजीं संगत बोलून घेऊ. जमीन तुझ्या नावावर कशी करत नाहीत ते बघूच. जावर. सूरज, साडी होती तशी घडी नीट करून ठेव. आमच्या साडीवर राग. साखरेवरील आयात कर 50%, 10% वाढ. आबा अरे वा. मला बोलवलं. हा जरा एक काम होतं. काय तुम्ही आमच्या थोरल्या सुनबाई, पण तुमच्या नावावर काहीच नाही. म्हणजे काय आम्ही एक नवीन जमीन घेतली आहे, ती तुमच्या नावावर करायचा विचार आहे. अहो नको, माझ्या नावावर कशाला. अहो घरच्या लक्ष्मीच्या नावावर जमीन असली म्हणजे ती भरघोस पीक देते. तशी जमीन नापीक आहे, पण तुमच्या नावावर केल्यानंतर भरघोस पीक दिल बघा. ते हे करतीलच. यांच्या नावावर करा तुम्ही. काय आहे, त्याच्या नावावर आधीच लय जमीन आहे. आणि तुमच्या नावावर केली म्हणजे तो अजून हुरूप आणून जमीन कसल. ती खास जमिनीवर खास मेहनत. असंच नाही काय. जमीन म्हणजे यांची आई आहे, असा भेदभाव नाही करणार. मामांजी जरा बोलायचं होतं. बोला. ते आमच्या ह्यांना का नाही आजकाल घरात लई परक्यासारखं वाटायलंय बघा.
एकदम असं आश्रितासारखं. आता हे काय नवीन? अरे तुला काय वाटतंय? काही नाही, बाहेर 4 माणसं यासनी बोलून धावत्यात. समधी जमीन थोरल्याच्याच नावावर आहे, तुझ्या नावावर काहीच नाही. म्हणून मग आता जी नवी जमीन घेणार आहे का नाही, ती जर आमच्या ह्यांच्या नावावर केली तर लई बरं होईल. यासनी आश्रितासारखं वाटायचं नाही. सुनबाई, हा, तुमची जीभ आजकाल लय धीट व्हायली. आमचं नाही मामांजी, असं बाहेरच्यांचं म्हणणं आहे. बाहेरच्या माणसाचं ऐकून विचारायची हिंमत कशी झाली तुमची? काय रे, कोण बोललं तुला? नाव सांगा मला. ते मी काय मी तुझ्या सगळ्या 12 भानगडी माहितीत आम्हाला. 1 गुंठा बी जमीन आम्ही तुझ्या नावावर करणार नाही. घरात जे मिळते ते गप खा. माझ्या नावावर नाही तर हिच्या नावावर करा की. आमच्या अहो आता दोघांपैकी कुणाच्या बी नावावर असलं तर सारखंच आहे ना. माझ्यावर विश्वास नाही तर हिच्या नावावर करा की. ते करता येणार नाही. कसल त्याची जमीन. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरेदी पत्र तयार केलं. नाव चुकलं होतं, अंजलीच्या ऐवजी अंजननी केलं होतं, ते दुरुस्त करून आणलं. सुनबाई घ्या, याच्यावर सही करा. जमीन तुमच्या नावावर होऊन जाईल. घ्या घ्या. अहो पण मामांजी, तुम्ही आत्ताच म्हणला ना व कसल त्याची जमीन. यासनी जमिनीतलं ज आणि पिकातलं प तर माहिती का? अहो नाही म्हणजे शहराकडनं आल्यात त्या, त्यासनी कसं जमल बरं? ते कळल. यांचा नवरा जमीन कसतोय तेवढं बास आहे. आणि दोघं नवरा बायको एकच असतात. अहो पण मग आमच्या ह्यांच्या नावावर केली असती तर? आम्ही काय करायचं याची अक्कल शिकू नका आम्हाला. तुमच्या नावावर जमीन करणार नाही हे पक्क करा मनाशी. तुम्हासनी उशीर होतोय ना व? चला. आबा, अहो माझ्या नावावर कशाला करताय जमीन? सूरज भाऊजींना हवी आहे तर त्यांच्याच नावावर करा ना. घरातच राहील ना जमीन. अहो आम्ही मुद्दामच तुमच्या नावावर जमीन करतो. अहो यांच्या नावावर जमीन केली तर इकूनच खाणार आहे. सुनबाई, तुम्ही याच्यात लक्ष नका घालू. तुम्ही सही करा. वहिनी साहेब, विचार कसला करताय? साहेब कायम बरोबर तेच करतात. घ्या, सही करा.